अहिल्यानगरमधील भाजपच्या या युवा नेत्याच्या गाडीवर हल्ला. नेमकं काय घडलं? नेवाशात अतिक्रमणाच्या कारवाईवरून वातावरण चांगलंच तापलं आणि थेट भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24ला फॉलो करा. मंडळी, गुरुवारी दुपारी नगरपंचायतीसमोरील फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यावर कारवाई सुरू करण्यात आली. संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांनी नगरपंचायतीकडे निवेदन दिलं होतं. त्यानंतर नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. कारवाई दरम्यान फळ विक्रेते आणि स्थानिकांचा मोठा जमाव जमा झाला. शेटे यांच्या निवेदनामुळेच कारवाई होत असल्याची भावना निर्माण झाल्याने जमाव संतप्त झाला. याच दरम्यान ऋषिकेश शेटे वाहनातून जात असताना जमावाने त्यांच्या कारला घेराव घातला आणि तोडफोड केली. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.